तर गाईज हे कुठलाही ठिकाण तुम्ही तर ओळखलंच असेल. आपण इथं सायकलने ब्लॉग शूट करायला आलो होतो. ब्लॉग खूप भारी आहे, तर तुम्ही एंडपर्यंत बघा. तर हॅलो गाईज, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज आलो होतो टाकळघाट येथे, म्हणजे वित्तू बाबाचं दर्शन. तर गाईज तुम्हाला जर हे भाषण ऐकू वाटत नसेल, स्किप करा आणि पुढे चालून बघा. वित्तू बाबाचं दर्शन करा आलो होतो आणि आपण इथला ब्लॉग वगैरे शूट करणार आहोत, तर तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघा. चला गाईज, आपण निघालो मग वित्तू बाबांचं दर्शन कराय. आता वाजले होते 11, आरती होती मग चालू. गाईज तर जाता जातानी मस्त गार्डन वगैरे पण होतं, इथं कपल वगैरे पण अवेलेबल आहे. तुम्ही हे ब्लॉग पाहून डायरेक्ट कपल वगैरे. तर गाईज आपण बाबांचा जे व्हिडिओ काढला तो बहुत रिस्क घेऊन काढला, कारण की बहुत रिस्क होत. आपण निघालो मग गौतम बुद्धांची मूर्ती पाहाय. तिथं पण गार्डन वगैरे मस्त आहे, तर आपण निघालो मग गौतम बुद्धांची मूर्ती पाहाय. हे सर्वात मोठी मूर्ती आहे असं मला वाटते नागपूर मधून. गाईज तर आपण आलो होतो तेव्हा बुद्धवंदना चालू होती. आपण पण बुद्धवंदनाला थांबलो आणि ब्लॉग वगैरे शूट केला. आपण निघालो. मग बाहेर आल्यानंतर आपल्याला दिसलं मग दीक्षाभूमी सारखं चिन्ह. आपल्याला वाटलं हे दीक्षाभूमीच आहे की. इथं पण सेम दीक्षाभूमी सारखंच जरासं बांधलेलं. गाईज तर जाताना दिसला हिरवा हिरवा चारा. आपल्याला वाटलं इथं आणतात मग बकऱ्यान चारू घालतात, पण तसं नाही. तर इथं हर जगा राहतात मग सिक्युरिटी. तर गाईज आपण निघालो मग गेट नंबर 1च्या बाहेर. आल्यानंतर आपल्याला दिसली मग मस्त मस्त दुकाने. इथं एकूण टोटल आहेत 50 दुकाने. तर गाईज आपण निघालो मग दुसऱ्या नंबर गेटकडे. जातानी पब्लिक वगैरे काही दिसली नाही, कारण की इथं फक्त बुद्ध पौर्णिमेला पब्लिक जास्त राहते. इकडे 2 नंबर गेटकडे जातानी मस्त सुंदर सुंदर झाड होते आणि इकडे पेटपूजा पण करायची व्यवस्था वगैरे आहे. जातानी मग गार्डन वगैरे लागले. हे जे दिसत आहे ते सांगा आपल्या कमेंट मध्ये, मला पण नाही माहिती यांचं नाव का. गार्डन पण मस्त झकास वगैरे होतं. गाईज इथं असं म्हटलं जाते की ज्यांच्या अंगात आहे तो निघून जाते, पण हे खरं आहे का मला तर माहित नाही. तुम्ही जर खरोखर वित्तू बाबांचे भक्त असाल तर करून द्या मग आपल्या कमेंट मध्ये एक त्यांच्याबद्दल चांगले विचार वगैरे. गाईज तर आपण निघालो मग पेटपूजा वगैरे कराय, कारण की तुमचा भाऊ आला होता सायकलने. तर मग इथं मग मोठी मोठी लाईन लागते, तर आपल्याला अंदर वगैरे होतं मग पेटपूजा वगैरे करायची. जाण्याची पण सुविधा वगैरे मस्त होती आणि मग फॅन एसी कूलर पण होतं आणि आपल्याला जागोजाग प्लेट वगैरे पण होती. प्लेटला हात पण लावायची गरज नव्हती, डायरेक्ट आपल्याला जाऊन बसायचं आणि आपली पेटपूजा वगैरे करून निघायची. भाजी वगैरे पण मस्त होती आणि आपला आवडता मग दाल चाळीस पण मस्त होता. तर जाताना वगैरे लागत होते खूप गार्डन. इथं राहण्याची वगैरे पण सुविधा आहे पैसे देऊन. आपण वित्तू बाबाचा वगैरे ब्लॉग वगैरे शूट केला. आता आपल्याला घराकडे वगैरे जायचं आहे, तर तुम्ही इथं वगैरे बघू शकता. इथं आपल्याला बसा वगैरे पण जमते. आताच आपण जेवण वगैरे पण केलं आणि ब्लॉग वगैरे पण शूट केला. तर माझा हा टाकळघाटचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्कीच सांगा आपल्या कमेंटमध्ये. तर भेटूया गाईज आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद, बाय बाय.